लोहगड किल्ल्यावर फोटो काढताना तोल जाऊन दरीत पडल्यानं एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना तुम्हाला आठवत असेल। मात्र या प्रकरणात आता धक्कादायक आणि चक्रावून टाकणारा खुलासा समोर आलाय। पोलिसांच्या तपासात हा अपघात नसून नियोजनबद्ध हत्या असल्याचा संशय व्यक्त होतोय। विशेष म्हणजे मृत तरुणाची होणारी पत्नी आणि तिच्या प्रियकरानं मिळून हा कट रचल्याचं प्राथमिक निष्कर्ष तपासातून समोर आलाय। पाहुयात नेमकं काय घडलंय। लोहगडावरचा तो प्रकार म्हणजे हत्याच। केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण। लोहगड मर्डर मिस्ट्रीचा उलगडा। फोटोसाठी पोज अन दरीत ढकलल्याचा आरोप। होणारी पत्नी सिया गोयल आणि प्रियकर पोलिसांच्या ताब्यात। हाय प्रोफाईल लग्नाआधीच थरारक हत्याकांड। 18 जून रोजी पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यात असलेल्या लोहगड किल्ल्यावरून पडून केतन अग्रवाल या तरुणाचा मृत्यू झाला होता। सुरुवातीला ट्रेकिंग दरम्यान फोटो काढताना तोल जाऊन दरीत कोसळल्याचं सांगण्यात आलं होतं, त्यामुळे हा अपघाती मृत्यू मानला जात होता। मात्र लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या सखोल तपासानंतर या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालंय। पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार हा अपघात नसून घातपात असल्याचं समोर आलंय। मयत केतन विशाल अग्रवाल यांचा ज्याच्याबरोबर लग्न ठरविला होता आणि काही दिवसाने लग्न होणार होता सिया गोयल, त्याच्याबरोबर त्याचा नाता काही दिवसापासून वाईट झाला होता आणि त्याच्या तापसात काही भांडणासारखे प्रकार सुद्धा झाले होते। त्याला मारण्याचा त्यांनी कट रचला आणि त्याप्रमाणे प्रॉपर प्लॅनिंगले त्यांना तिकडे घेऊन गेले फिरण्यासाठी लोहगड किल्ल्यावर। आणि हा दोघे वर गेल्यानंतर तो चेतन चौधरी सुद्धा मागून किल्ल्यावर गेला आणि किल्ल्यावर गेल्यानंतर त्यांनी त्याला ढकलून दिला आणि तो खाली पडला आणि त्याची मृत्यू झाली। या गुन्ह्यामध्ये ह्या दोघाला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि ताब्यात घेतल्यानंतर अधिक विचारपूस करत असताना त्यांनी गुन्ह्याची कबुली सुद्धा दिलेली आहे। मृत केतन अग्रवाल हा पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक विशाल अग्रवाल यांचा मुलगा होता। त्याचा विवाह मार्केट यार्डमधील प्रसिद्ध मसाला व्यापारी कुटुंबातील सिया गोयल हिच्याशी ठरला होता। जयपूरमध्ये या विवाहाचा शाही सोहळा आयोजित करण्यात आला होता। पाहुण्यांसाठी 2 विमानं बुक करण्यात आली होती। मात्र लग्नाआधीच केतनचा संशयास्पद मृत्यू झाला आणि संपूर्ण प्रकरणाने वेगळंच वळण घेतलं। आता हे हत्या प्रकरण नेमकं काय आहे आपण समजून घेऊया। 18 जून 2026 ला सकाळी लोहगडाच्या दरीत कोसळून केतन अग्रवालचा मृत्यू झाला। होणाऱ्या पत्नीसोबत फिरायला गेला असताना सेल्फी किंवा फोटो घेत असताना अपघात झाल्याचं सांगण्यात आलं। सीसीटीव्ही तपासात भर उन्हाळ्यात हुडी घालून एका तरुणाचा या परिसरात संशयित पद्धतीनं वावर होता असं समजलं। पोलिसांच्या तपासात संबंधित तरुण आणि केतनची होणारी पत्नी सिया गोयल यांचे संबंध असल्याचं निष्पन्न झालं। पोलीस तपासात या संशयित तरुणाचे मोबाईल लोकेशन आणि कॉल डिटेल्स मॅच झाले। सिया गोयल हिचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचं पोलीस तपासात समोर आलं। प्रेमसंबंधात अडथळा येत असल्यानं दोघांनी मिळून केतन अग्रवालला संपवण्याचा कट रचला। वाढदिवसाचं निमित्त साधत लोहगडावर नेऊन केतनला फोटोच्या निमित्तानं कड्याजवळ नेऊन धक्का दिला। लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून सिया आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली। या प्रकरणात एकूण 8 संशयित असल्याचं कळतंय। घरच्यांच्या दबावामुळे सियाला केतनशी लग्न करावं लागत असल्यानं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे। धक्कादायक म्हणजे नोव्हेंबर 2026 मध्ये केतन आणि सिया यांचा विवाह राजस्थानमध्ये होणार होता। तब्बल 17 कोटी रुपये खर्च करून त्यासाठी एक पॅलेस बुक करण्यात आला होता। वऱ्हाड्यांना नेण्यासाठी खास विमानांची सोय करण्यात आली होती। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार केतनला लोहगडावर आणण्यासाठी 3 वेळा प्रयत्न करण्यात आले। उंचीची भीती असल्यामुळे तो येण्यास टाळाटाळ करत होता। मात्र अखेर सियानं आग्रह करून त्याला किल्ल्यावर आणल्याचं तपासात उघड झालंय। या मर्डर मिस्ट्रीचा नेमका उलगडा कसा झाला तेही बघूया। सुरुवातीला यात अपघाती मृत्यूची नोंद झाली। ट्रेकिंग दरम्यान पाय घसरून पडल्याचा संशय व्यक्त झाला। लोणावळा ग्रामीण पोलिसांनी त्यानंतर सखोल तपास सुरू केला। तांत्रिक विश्लेषणातून अनेक धागेदोरे हाती आले। संशयितांचे कॉल रेकॉर्ड्स तपासले गेले। मोबाईल लोकेशनची पडताळणी झाली। सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आलं आणि त्यानंतर तपासाची दिशा घातपाताकडे वळली। होणारी पत्नी सिया गोयलवर संशय बळावला। चौकशीत अनेक विसंगती समोर आल्या। पोलीस चौकशीनंतर या कथित कटाचा उलगडा झाला। सिया गोयल आणि तिच्या मित्राचा सहभाग असल्याचा संशय बळावला।
आणि अपघात नव्हे तर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची त्यानंतर प्रक्रिया करण्यात आली. तो उंचीवरनं घाबरत होता. तो एवढ्या जवळ जाऊन उभारच राहू शकत नाही. आमचा ह्या गोष्टीला अजिबात यकीन येत नव्हता. पण मी पोलीस डिपार्टमेंटचा पूर्ण धन्यवाद करतो की त्यांनी एवढ्या लवकर या गोष्टीचा तपास लावला. केतन लोहगडाला जाणार नव्हता का की केतन 31 तारखेला पण लोहगडला गेलता. पुन्हा त्यांनी वापस सांगितलं की 5ला चल. केतन 5ला गेला नाही. त्यानंतर त्यांनी त्याला जबरदस्ती 14 तारखेला घेऊन गेली. 14 तारखेला पण त्याला काही जमलं नाही आणि अखेर पुन्हा रडून करून ती 18 तारखेला जबरदस्ती माझ्या बर्थडेचा तिथं आपण बर्थडे पार्टी करू म्हणून ते जबरदस्ती घेऊन गेली. सिया व त्याचा तो प्रियकर चेतन चौधरी. फोटोसाठी दिलेली एक पोज, दरीत कोसळलेला एक तरुण आणि त्यानंतर समोर आलेला हत्येचा कळ, या संपूर्ण प्रकरणाने अनेक प्रश्न उपस्थित केले. लग्नासाठी साध्या शब्दात नकार देण्यापेक्षा थेट केतनची हत्या करण्याचा मार्ग सियाने का निवडला हा मोठा प्रश्न आहे. प्रेमा तुझा रंग कसा हा दुसरा गहन प्रश्न या ट्रेकिंग मर्डर मिस्ट्रीमुळे पुन्हा एकदा विचारला जातो. सागर शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मावळ, पुणे.